ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली। दरम्यान यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक आदींसह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळांच्या इमारतीची दयनीय अवस्था यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले। पालिकेच्या तासिका शिक्षकांना अर्हतेनुसार कायम करा, शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतीच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी, डायरेक्टर बेनिफिशरीचे पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्यात, शिक्षण समितीतील कर्मचारी व शिक्षकांचे मनपा सेवेत समायोजन करावे, पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर तसेच स्काउट गाईडचे गणवेश व बूट तातडीने उपलब्ध करावेत, विद्यार्थ्यांचे तास कमी करून शालेय पोषण आहारामध्ये दूध, बिस्किटे व चिक्कीचा समावेश करावा, सर्व शाळांमध्ये इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट IIT अथवा VJIT कडून करून घेणे बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, शैक्षणिक शुल्क वाढीला चाप लावून शाळेतील सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेकरिता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी, विद्यार्थी संख्येनुसार शाळांमध्ये अद्ययावत स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, उपहारगृह तसेच विश्राम कक्ष आणि डॉक्टर व परिचारिका रुजू करावी, RTEची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शाळांकडून त्याचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातरजमा करावी, मनपाच्या इंग्रजी शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांना मंजुरी द्यावी, तसेच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावेत आदी अनेक मागण्या काँग्रेसने ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत। काही नाही सांगितलं आम्ही गणवेशापासून मंडळातले कर्म हे वंचित आहेत, विद्यार्थी वंचित आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात, कर्मचाऱ्यांना बढती दिली जात नाही, खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतोय, या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला कोणकोणते विषय आहेत जे शिक्षण मंडळाकडून पूर्ण केले जात नाहीत। ठाण्याला भरघोस निधी जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून मिळाला असं सांगितलं जात आहे। 326 कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे, मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत, अजून 325 कोटी बाकी आहेत। आमची मागणी आहे की 325 कोटीतले 100 कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, ज्याच्यापासून ते वंचित आहेत, त्या सगळ्या सुविधा मिळाव्या। RTEचे पैसे सुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या RTEच्या पैशाचा विनियोग करतो की नाही, विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही, याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी। अनेक ठिकाणी महानगरपालिका शाळा पटसंख्या कमी असल्याचे दाखवून बंद करण्यात येत आहेत आणि त्या शाळेमध्ये जे काही उर्वरित विद्यार्थी त्यांना लांब लांब ढकललं जात आहे। या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं, जे आम्ही होऊन देणार नाही। अनेक शिक्षक भरती जी आहे ती देखील झाली नाही, म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे, 100च्या 150च्या वर शिक्षक बाकी आहेत, रिक्त पद आहेत, ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार। तर महानगरपालिकेसोबतच ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचं देखील अतिशय मोठ्या प्रमाणात हीळबाड केली जात आहे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारे अंकुश त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठिय्या आंदोलन करणार आम्ही। तर ठाण्यातील नौपाडा परिसरातील एका शाळामध्ये इमारत सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले, इंग्लिश शाळेला, त्याचा आम्ही निषेध करतो। इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे, मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा, ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत, तर आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत। तर माझी विनंती आहे मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने, या शाळेच्या संस्थाचालकांनी अशी हाराकिरी करू नये, मराठी शाळा चालू ठेवाव्यात। ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटीमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून शिंदे गटाच्या माजी महापौर अशोक वैती यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडले आहे।
SRA प्रकल्पामध्ये गेलेले स्थानिक रहिवाशांनी सांगितले की SRA मधून पहिले आम्हाला 5,000 रुपये महिना देण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु अशोक वैती आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दरमहा 11,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र असं न करता आम्हाला आता कुठलेही भाडे SRA कडून दिले जात नाहीये. आमच्याकडून कोऱ्या कागदावरती सही करून घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी अशोक वैती यांच्यावरती केला आहे. मी अजिंक्य तारा भूखंड 67 मध्ये सगळे रहिवासी आहोत. गेले 2-3 वर्ष आमच्याकडे प्रोजेक्ट झोपडपट्टी पुनर्वसन चालू आहे. 22ला मीटिंग झाली, त्याच्यानंतर मीटिंग झाली नाही, आमच्या परस्पर सह्या घेतल्या नाहीत. समितीने ठराव केला 11,500चं 5,000 समितीने भाडं ठरवलं. आम्ही SRA मधनं माहितीचा अधिकार टाकून माहिती काढतोय, पण आम्हाला ती माहिती पण SRA मधनं नीट दिली जात नाहीये. त्यामुळेच कमिटी आमची काय म्हणते, तुम्हाला आम्हाला अक्षय तृतीयेला सांगितलं होतं की तुमच्या झोपडपट्ट्या खाली करा, तुमचं लाईट बिल कापण्यात येईल, पाणी बिल कापण्यात येईल, टॅक्स बिल सगळं भरा. पण तरीही आम्ही त्यांच्याकडे म्हटलं तुमच्याकडे परमिशन आल्यात का, LO आलाय का, ते एन्व्हायरमेंटल परमिशन तेव्हा नव्हती. मग आम्ही तेव्हा सांगितलं की आम्हाला सगळ्या परमिशन येत नाही, तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही. तुम्ही आम्हाला बिल्डरशी ओळख करून द्या, कोण आपले 4 बिल्डर आहेत, त्यांच्याशी आमची तोंड ओळख झाली पाहिजे की नाही, आम्हाला सगळ्या नागरिकांना माहिती पडलं पाहिजे की बिल्डर कोण आहेत. आमची एकच मागणी होती, फक्त मीटिंग लावा, पण आम्हाला मीटिंग लावण्यात आली नाही. आम्ही वारंवार मीटिंग सांगतोय की मीटिंग लावा, पण मीटिंग लावली नाही. आमचं म्हणणं होतं की आमची जी कमिटी आहे ना, ती कमिटी आम्हाला नको, कारण की या कमिटीने आमचा विश्वासघात केलेला आहे. कमिटीने आमच्या सोसायटीच्या फंडाचे 50 लाख रुपये आज ते 1995 पासून आमचे बिचारे घरातले सगळे म्हातारे कोतारे सासू सासरे भरत होते. त्याचा 50 लाखाचा हिशोब त्यांनी स्वतःचा रूम घेतला. अध्यक्षांनी कांबळे काका म्हणून त्यांच्या नावाचा लोकमान्य नगरला रूम घेतला. ते पण आम्ही आता चौकशी करायला लागल्यावर 25 लाखाचा. तर आम्हाला चौकशी करायला लागल्यावर आता कळालं की नाही, हे पैसे तिकडे दिले, कोणाला व्याजाने दिलेत. अरे म्हटलं ठीक आहे, तुम्ही काय केलं ते आम्हाला विचारायला पाहिजे होतं की नाही. आम्ही तुमचे सदस्य होतो, कोणालाही न विचारतो आहे आणि परस्पर हा व्यवहार केलेला आहे. मग आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कसा तुमच्यावर विश्वास ठेवायचा. आणि आता आम्ही त्यांना म्हटलं की आमची एक मीटिंग लावा, आपल्याला जे येत आहेत परमिशन त्याच्यावर आपण साहेबांशी बोलूया. अशोक वैती साहेब आहेत, SRA, तर आम्हाला मीटिंग लावून द्या ना एक तुम्ही. तर त्यांनी आमची मीटिंगची मागणी पूर्ण केली नाही. दत्ता शेठ त्यांना मी म्हटलं की सगळ्या महिलांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही या. तर मी 7 नंतर भेटू शकत नाही, मी बोलू शकत नाही. काय तुमच्या मागण्या आहेत, ऑफिसमध्ये जा, त्या कांबळे काकांना विचारा आणि भेटा. मग आमचे सगळे नागरिक संतप्त झाले. अरे आपण एवढे मोठे माजी महापौरांच्या एरियात राहतो, आजूबाजूला आपण प्रोजेक्ट बघतोय की काय चाललंय, बिल्डर पळून जात आहेत, काय होतंय त्यांचं. मग आम्हाला बिल्डरच माहिती नाही, कोण काय करणारे माहिती नाही, विश्वासात काही घेतलं जात नाही, मीटिंग घेतली जात नाही. तर आम्ही कसं सह्या करायच्या. तर आता मागच्या 15 दिवसामध्ये त्यांनी सह्या करायचा कागद लावलेला की तुम्ही तुमचं पैसा काही अग्रीमेंट कॉपीज आहे ना सोसायटीचे, तर सोसायटी रजिस्ट्रेशनचे पैसे त्याच्यावर तुम्ही सह्या करा, आपण कमिटी बसवणार. कमिटीतले कोणतरी 4 सदस्य राजीनामा दिलाय का काहीतरी झालंय त्यांचं. तर म्हटलं ठीक आहे, मग ते 4 सदस्य कोण घेणार त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. बरं नका सांगू, मग ते मीटिंग लावा आणि त्या मीटिंग मध्ये सह्या घ्या ना. तर आमचं ते कांबळे काका घरोघरी प्रत्येकाच्या जातात, आता सही करायला या, सही करायला या, सही करायला. अरे मग असं कसं, तुमच्यामध्ये पारदर्शकता आहे ना, मग समोर भेटा. 3 जण प्रत्येकाच्या घरात फिरतात. त्यामुळे आमची म्हणणं एकच आहे की आमचं एकच मागणं आहे की आमचे जे बिल्डर आहेत त्यांच्याशी आमची परस्पर मीटिंग लावा डायरेक्ट. आम्ही सगळे तिथे येऊ, सगळे आमचे झोपडीधारक आहेत ते, आमचं हक्काचं घर आहे तेवढं आम्हाला द्या, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्या हक्काच्या घरासाठी आम्ही भांडायचं नाही का. प्रत्येकाचे त्या पुष्पाताई म्हणून आमच्या सोसायटीतल्या एक सदस्य आहेत, त्या विधवा आहेत, त्यांच्या एक मूल हँडिकॅप आहे, तरी पण त्यांच्या त्या घरात नसताना परस्पर त्यांची खोटी सही बाजूवाल्याला करायला लावली. म्हणजे तुमचं काहीतरी चाललंय ना. आणि आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो होतो, ते तिकडे आले, एवढे दिवस आम्हाला भेटायला आले नाहीत, आमच्यावर गुन्हा दाखल करायला आले. आमच्या जनतेची एकच मागणी आहे की आमची मीटिंग लावा, मीटिंग मध्ये काय आहेत ते मीटिंग लावा, आमचे प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घ्या, तुमच्या काही समस्या आहेत, कधी परमिशन येणार आहेत ते सांगा. आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे, आम्ही म्हणत नाही आम्हाला जायचं नाही या प्रोजेक्ट मध्ये, आम्हाला करायचं आहे, पण तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ना, आम्हाला बोलवा, तुम्ही या. आपण एवढं तरी करू शकतो ना. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची तर दोन्ही दुवे एकत्र आले पाहिजेत, एक मार्गी होणार एक आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे झोपडीधारकांची की आमची मीटिंग लावा, मीटिंग लावा, मीटिंग लावा. आमच्यावर अन्याय झाला, मीटिंग पाहिजे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रानभाज्या महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव 6 ऑगस्ट रोजी BJ हायस्कूल टेंबीनाका ठाणे येथे पार पडला. जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील एकूण 50 स्टॉलची मांडणी
करण्यात आली होती, ज्यामध्ये 100 स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे, आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहायता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्यात आत्मविश्वासात मोठी भर पडते। हीच खरी यशाची पावती आहे। आगाडा, शेवाळा, कुरकुरीत भाजी, भारंग, मायाळू, कवळा कवळी, पोळी, पिंडा भाजी, करटोली, टाकडा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले। या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला। त्यामुळे एकूण नफा 63,180 इतका झाला। हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसेदे यांनी दिली। सगळ्याची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात। बऱ्याच वेळेस आपण जर जात असताना हायवेवरती वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील, परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे। रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेनस्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही, आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधी म्हणजे पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात। तर त्यामुळे यांचं इयर राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं दालन कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो। आता यावर्षी आपण त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेलं आहे। त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच करू। सर, किती प्रकारच्या भाज्या आहेत, किती आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि किती फायदेशीर ठरतील? सध्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच नैसर्गिक पौष्टिक गोष्टी मिळत नाहीत, मात्र जिल्हा परिषद ठाणेकरांना नैसर्गिक पौष्टिक गोष्टी उपलब्ध करून देत आहे। येस, आपण आता पूर्ण प्रदर्शनामध्ये आपण राऊंड घेतला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 20 ते 25 प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसोबतच काही काही रेसिपी पण लोकांनी बनवून आणलेल्या आहेत। तर त्यामुळे नेमक्या त्या बनवायच्या कशा याचं देखील इथे आपल्याला माहिती मिळून जाईल। तसेच प्रत्येक भाज्यांचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे काही भाज्या ह्या औषधीदृष्ट्या व्यवस्थित चांगल्या आहेत, काही ज्या पौष्टिकदृष्ट्या चांगल्या आहेत आणि काही भाज्या ह्या खाण्याच्या दृष्टीने देखील आस्वाद म्हणून देखील खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत। तर आपण सर्वांनी इथे यावं आणि या सर्व प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्व ठाणेकरांना आवाहन। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मोह विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात वृक्षबंधन हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. मोह विद्यालयाचे 40 विद्यार्थी, वनशक्ती संस्थेचे सदस्य, शिक्षक वर्ग, पर्यावरण प्रेमी आणि पत्रकारांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनी शाडू माती, धान्य, सुकलेली फुले, जुन्या कागदांचा पुनर्वापर, कापड दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्या. या राख्या पूर्णपणे जीवविघटनशील असून पर्यावरण स्नेही होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यफूल तामण तसेच पिंपळ, हिरवी सावर, कदम यासारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात आली. पालखीच्या सोबतीने झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे रक्षण करा, पर्यावरण संवर्धन करा, देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषवाक्यांनी परिसरात एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण केली. वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराने यावर्षी ठाण्यातील कैलासवासी द.ल. मराठे विद्यालय, डोंबिवली येथील रावी नेरुरकर विद्यालय आणि कृष्णा खामकर विद्यालय, बदलापूर येथे पर्यावरणपूरक राखी तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. या उपक्रमामुळे सुमारे 450 सहभागी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाशी आत्मीयता आणि कृतिशीलता निर्माण झाली आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे. ती विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. अरुणा पाटील मॅडम असतील, शेळके मॅडम, आपल्या धनुकुटे मॅडम, पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान 2 पालख्या सजवल्या, एक प्राथमिक विभागाची, एक माध्यमिक विभागाची, आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागृत करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. याच्यात स्काउट ऑफिस असेल, त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल, मोह विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे. मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नवोपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं, भावाला फक्त राखी बांधायची, पण झाडांना पण राखी बांधणं, कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे. भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये, जिचं नाव होतं चिपको मुवमेंट. तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुऱ्हाड चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा, नंतर झाडावर चालवा, अशा प्रकारातली ती मुवमेंट होती. त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे.